नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. जगाला प्रकाश दाखवणाऱ्यांना स्वतःच्या बुडाखालचा अंधार मात्र दिसत नाही. तीच गोष्ट उबाठा सेनेच्या बाबतीत झाली. स्वतःच्या बुडाखालचा अंधार शोधायला त्यांना जमलं नाही. राज ठाकरेंना मदतीला घेऊनही बुडाखालचा अंधार दिसला नाही. आज तो अंधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या दोघा ठाकरे बंधूंना दाखवला आणि त्यांची चूक काय आहे तेही सांगितलं. आणि यात फक्त त्यांची चूक नाही आहे, यात फडणवीस आणि ठाकरे बंधू यांच्यात काय फरक आहे ते देखील त्यांनी आपल्या निवेदनातून स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. सरकारवर टीका केली जात आहे. त्याच्यात आपले आक्रमक विरोधी पक्षाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे माजी तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांनी त्रिभाषा सूत्रावरून फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कशा प्रकारे महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे, हिंदीची सक्ती करायची आहे वगैरे 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 आरोप करण्यात आले आणि महाराष्ट्रात फक्त मराठीचंच चालेल वगैरे वगैरे सांगण्यात आलं. याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या तथाकथित स्वयंघोषित मराठी अभ्यास करणाऱ्या केंद्राच्या लोकांचे, त्यांचे पालक असलेल्या राजकीय नेत्यांचे राजकीयदृष्ट्या शाब्दिक वस्त्रहरण केले. मोदी सरकारने नवीन शिक्षण धोरण आणणारच, कारण सरकार आहे आणि सरकारला ठराविक 3 दशकानंतर नवीन शिक्षण धोरण आणायचं असतं. आणि या शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख आहे. याच्यात काही वाद आहे नाही. त्या त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी उबाठा सरकारच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने सप्टेंबर 2020मध्ये एक समिती नेमली. त्या समितीत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं नेतृत्व आणि अनेक विद्यापीठांचे आजी माजी कुलगुरू निरंजन हिरानंदानी आणि त्याच्यामध्ये एक विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आणि ते बाळासाहेब ठाकरे IAS अकादमी वगैरे त्यांचा एक उपक्रम चालतो, त्याचेही ते काम करतात. असे सगळे मान्यवर सदस्य होते. याच्यामध्ये कदम आहेत ते त्या उच्च शिक्षण धोरणाची कशी अंमलबजावणी करायची याच्यासाठी वेगवेगळे समितीमध्ये गट तयार करण्यात आले. त्यातल्या भाषाविषयक ज्या सूचना आहेत, जे धोरण आहे शिक्षण धोरणात त्याची अंमलबजावणी कशी करायची हे ठरवण्यासाठी भाषाविषयक जो गट होता त्याच्यात विजय कदम त्यामध्ये होते. 1 वर्षाच्या कामकाजानंतर 101 पानांचा 101 पानांचा अहवाल सप्टेंबर 2021मध्ये सादर करण्यात आला. आणि या अहवालात अतिशय स्पष्ट शब्दात अर्थात त्याच्यात त्रिभाषा सूत्र म्हटलेलं नाही आहे, पण इंग्रजी आणि हिंदी दुसरी भाषा म्हणून, म्हणजे भाषा 3च झाल्या. मराठी तर राज्याची राजभाषा आहे आणि त्याच्यामुळे ती शिकवायलाच पाहिजे. पण हिंदी आणि इंग्रजी दुसऱ्या क्रमांकाची भाषा, म्हणजे दुसऱ्या नंबरवर 2 जण, अशा 2 भाषा 1ली ते 12वी सक्तीने शिकवण्यात याव्यात. गरज वाटली तर कॉलेजमध्येही, म्हणजे डिग्रीपर्यंत 3 वर्ष किंवा 4 वर्ष हिंदी आणि इंग्रजी भाषांचं शिक्षण सक्तीचं करण्यात यावं. का तर वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्ञान असतं, ते मुलांना वाचता यावं याच्यासाठी. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे की मराठीमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, परंतु इतर भाषातलं ज्ञान मुलांना कळायला हवं म्हणून 1ली ते 12वी आणि जमल्यास युनिव्हर्सिटीची 3 किंवा 4 वर्ष हिंदी आणि इंग्रजी भाषेचं शिक्षण कंपल्सरी मराठीत, म्हणजे सक्तीचं अधिक अवघड मराठीत करण्यात यावं. या अहवालची स्वीकृती, म्हणजे हा अहवाल सप्टेंबर 2021मध्ये झाला. मग जानेवारीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल स्वीकारण्यात आला. आणि त्याच्याबद्दल म्हणून म्हणलं की फडणवीसांनी त्याच्या पुन्हा
ऐका. अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ. दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय. विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. सही कोणाची आहे? घेऊन आलो सही. सही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. म्हणजे अहवाल स्वीकारण्यात आला आणि त्याच्या अंमलबजावणीस, प्रशासकीय अंमलबजावणीस मान्यता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं की मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीत मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सर्वेसर्वा असतात. त्याच्यात इतर मंत्र्यांना स्थान नाही, कारण सगळ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करू नये म्हणून फडणवीसांनी हेही सांगितलं की जेव्हा एकनाथ शिंदेंचं सरकार होतं, मी उपमुख्यमंत्री होतो, तेव्हा मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून सरकारचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेच होते. आणि त्यामुळे जी गोष्ट प्रशासकीय अंमलबजावणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे, तो निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे. विषय संपला. मग घोडं कुठे अडलं? फडणवीसांनी सांगितलं की मग हा वाद निर्माण का झाला? तर तो निर्माण अशासाठी झाला की प्रशासनाने, त्यांना लक्षात आलं की उबाटा सरकारला, म्हणजे अनेकदा असं असताना कोणाला तरी कशातलं काहीच कळत नाही, आणि त्यामुळे मग ते कळवून घेण्यासाठी हळूहळू असं की असं काहीतरी सरकारचा निर्णय जसाच्या तसा अंमलबजावणी केली तर काहीतरी त्याच्यावर आक्रोश होईल, या कल्पनेने त्यांनी काय केलं की राज्यात त्रिभाषा सूत्र अस्तित्वात आणावं. म्हणजे पहिली मराठी आणि दुसऱ्या क्रमांकावर हिंदी इंग्रजी, 1ली ते 12वी, गरज वाटल्यास ग्रॅज्युएशनपर्यंत, पदवी परीक्षेपर्यंत हिंदी आणि इंग्रजी सक्तीचं. ते करण्याच्याऐवजी शैक्षणिक धोरणात 3 भाषा शिकवल्या जाव्यात आणि तिसरी भाषा म्हणजे दुसरी इंग्रजी, पहिली मातृभाषा, की जिथे पहिली इंग्रजी असेल तिथे दुसरी मराठी, आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी स्वीकारावी. आता दुसरीला तिसरी म्हटलं म्हणजे 2 दुसऱ्या होत्या, त्याऐवजी 1 दुसरी आणि 1 तिसरी केली. उलट हिंदीला क्रमांक 2वरनं क्रमांक 3वर ढकललं. तर यांनी बोंबाबोंब केली. नुसती बोंबाबोंब नाही केली, तिथे मदतीला राज ठाकरेंनाही बोलवलं. या मुद्द्यावर जो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता, त्या निर्णयाचा, स्वतःच घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना साथ घातली. भावाच्या मदतीला भाऊ आले. मग त्या 2 भावांच्या अमर प्रेमाची कथा तमाम मराठी माध्यमांनी पुढचे 4-5 महिने चालवली. धुरंधरपेक्षा जास्त प्रतिसाद या बंधुप्रेमाच्या सिनेमाला मिळाला. आणि त्यामुळे झालं काय? झालं हे की काँग्रेस आणि उबाटा सेना एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढणार होते आणि कदाचित जिंकल्याही असत्या, कोणाला माहिती. त्यात राज ठाकरेंना सोबत आणण्यासाठी काँग्रेसला दिला डच्चू आणि त्याच्यामुळे महापालिका आली भाजपाच्या ताब्यात. हे फडणवीसांचं हे बरोबर नाही, त्यांना माहिती होतं हे असं होणार आहे, पण तरी सांगितलंच नाहीत. तेव्हा जर उद्धव ठाकरेंना सांगितलं असतं की अरे बाबांनो, तुम्ही हे करताय त्याच्यामुळे तुमचाच महापालिकेच्या निवडणुकीत तुमचा पराभव होणार आहे, तर आधी कळलं असतं ना. पण फडणवीसांनी सांगितलंच नाही, असा गेम केला. आणि मग गेम करून झाल्यावर आज अधिवेशनात आदित्य ठाकरेंना दाखवतात की ही सही तर तुम्ही ओळखत असाल, वडिलांची सही आहे. पण पुढे जाऊन म्हणून म्हटलं की फरक काय आहे ठाकरे आणि फडणवीसांच्यात, ते एक छोट्या उदाहरणाने, मला कल्पना नाही त्यांचं त्या व्हिडिओ फॉरवर्ड करून तिथे ऐकवता येईल का. ते म्हणले की आपण सगळे मराठी भाषेबद्दल तळमळीने बोलतो, पण आपल्या सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. स्वतः आदित्य ठाकरेही इंग्रजी शाळेत गेले, कॉन्व्हेंटमध्ये गेले. देवेंद्र फडणवीसांची मुलगी ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेले. माझ्या तरी आठवणीत फक्त R.R. आबा पाटील होते ज्यांचा मुलं मराठी माध्यमाच्या आणि सरकारी शाळेत शिकली. बाकी 1-2 इकडे तिकडे अपवाद असतील, पण बाकी सगळ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि सगळे मराठीच्या मुद्द्यावर गळा काढतात.
आणि त्यामुळे फडणवीसांनी सांगितलं की जोपर्यंत आपणच आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही तोपर्यंत आपण गळाकडून काही उपयोग नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मोदी सरकारने आता, कारण या धोरणामध्ये जे म्हटलेलं आहे की मराठीत शिक्षण उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे, पण केलं काय काही नाही. मोदी सरकारने आता इंजिनिअरिंग असेल, मेडिसिन असेल, या सगळ्या गोष्टी हिंदीमध्ये किंवा भारतीय भाषांमध्ये आणण्याचं नुसतं घोषित केलेलं नाही, त्यातल्या अनेक पदवी परीक्षा आणलेल्या आहेत. त्या किती मुलं करतात हा वेगळा विषय, आणि तो नाही करणार हेही मला माहिती. पण आपली सगळ्यांची कशी चूक आहे, माझी पण चूक आहे, हे फडणवीसांनी प्रामाणिकपणे सांगितलं. हाच प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना मागे विचारला होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मला बोलता, स्वतः बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले होते, तरी ते लढले ना मराठीसाठी. इथे गंमत काय लक्षात घ्या, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा जन्म इंग्रजांच्या राज्यात झाला होता आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये इंग्रजी शिकूनच लोकांचा उत्कर्ष व्हायचा, कारण ते इंग्रजांचं राज्य होतं. ठाकरे बंधूंच्या मुलांचा जन्म आणि फडणवीसांच्या इतर सगळ्या नेत्यांच्या मुलांचा जन्म स्वतंत्र भारतात मराठीसाठी, मराठी राजभाषा असलेलं महाराष्ट्र जन्माला आल्यानंतर झाला होता. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या काळात, आडवाणींच्या काळात, वाजपेयींच्या काळात, तेही त्याने सांगितलं वाजपेयी कोणत्या शाळेत शिकले, आडवाणी कोणत्या शाळेत शिकले, मुरली मनोहर जोशी कोणत्या शाळेत शिकले. स्वातंत्र्यापूर्वी बरेच जण जे उच्च शिक्षित होते आणि इतरत्र गेले ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले, पण ते ब्रिटिशांच्या काळात शिकले. मराठी माणसाचं राज्य आल्यावर जर कोणाला आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं लागत असेल तर हे अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे की मराठी माणसासाठी राज्य आणून आम्ही मराठी भाषेत रोजगार उपलब्ध करू शकलो नाही, हे स्वतःच्या अपयशाची कबुली देण्यासारखं आहे. पण शेवटी चॅनलवरच्या चर्चेत जेव्हा पत्रकारांना असं बोललं तर विचारा त्यांना आडवाणी कोणत्या शाळेत शिकले, विचारा त्यांना वाजपेयी कोणत्या शाळेत शिकले, विचारा त्यांना बाळासाहेब कोणत्या शाळेत शिकले, असं विचारलं की तो पत्रकार काय बोलणार. त्याला ते माहिती पण नसतं वाजपेयींचा जन्म कधी झाला आणि आडवाणींचा जन्म कधी झाला आणि काय असतं ते, कोणत्या शाळेत शिकले ते. पण फडणवीसांनी हे स्पष्टपणे सांगितलं की चूक माझी पण आहे, चूक आपल्या सगळ्यांची, कारण आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो. त्यामुळे इथे तळमळ व्यक्त करून उपयोग काय, आणि करायचं तर असं काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यामुळे खरोखर त्या भाषेचं वैभव टिकेल, गतवैभव प्राप्त होईल. पण काय करणार, जसं सावरकरांच्या वाट्याला आयुष्यभर विवंचना आली, दूरदृष्टी असूनही कोणी त्याला ओळखू शकलं नाही आणि त्यांच्या निधनानंतरही 60 वर्ष झाली कोणी ओळखू शकत नाही आहे. तसंच फडणवीसांच्या बाबतीत झालं. पण फडणवीस हुशार असल्यामुळे त्यांनी सत्य काय ते उद्धव ठाकरेंना न सांगता दोन्ही भावांना एकत्र येऊन दिलं. निवडणुकीत त्यांचा गेम झाला आणि आता फडणवीसांनी प्रामाणिकपणे सगळं सत्य आहे ते उद्धव ठाकरेंना नाही, कारण ते विधानसभेत नाही आहेत, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि जयंतराव पाटील आणि इतर सगळेजण बसले होते, त्यांना सांगितलं. आणि अशा प्रकारे फडणवीसांनीच या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या बुडाखालचा अंधार हा दाखवलेला आहे. इथे या ठिकाणी सगळ्यांना, तो उपस्थित सगळ्यांना या ठिकाणी बुडाखालचा अंधार दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.